माँसाहेब जिजाऊंच्या जन्मभूमीत म्हणजेच बुलढाण्यामध्ये मराठा मूक मोर्चाला सुरुवात झाली आहे। हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी तरुणांनी कंबर कसली आहे। जिल्ह्यातल्या ग्रामीण भागांमध्ये ही बैठका घेण्यात येत आहेत। तब्बल 10 लाखांपेक्षा जास्त मराठे यात सहभागी होतील असा दावा आयोजकांनी केलाय। शांततापूर्ण मार्गाने हा मोर्चा निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेल आणि त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल। सिंदखेड राजा हे माँसाहेब जिजाऊंचं जन्मस्थान आहे, त्यामुळे एक विशेष स्वरूप जे आहे ते या मोर्चाला प्राप्त झाले आणि बुलढाण्यातल्या मराठा या मोर्चा संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे यांनी। जन्मभूमी म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज मराठा मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यासाठी बुलढाणा जिल्ह्यामधून लाखो मराठे बुलढाणा येथे दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 13 तालुके असतील आणि 13 तालुक्यामधून महिला असतील, पुरुष असतील, युवती असतील मोठ्या प्रमाणात मोर्चामध्ये सामील होण्यासाठी बुलढाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। एकंदरीतच जर आपण बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिजाऊ यांचं जन्मस्थान आहे आणि जिजाऊचं जन्मस्थान असल्याने याला विशेष रूप या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव येथून देखील काही मराठे आपल्यासोबत आहेत, ते देखील दाखल झालेले आहेत। त्यांनी चक्क आपल्या चेहऱ्याला मराठे असं त्या ठिकाणी बोललेलं आहे। कोणी जर हेअरस्टाईल जी असते आपली त्यावर देखील त्यांनी आता मराठा अशा प्रकारे बोललेला आहे। एकंदरीतच ॲट्रॉसिटी कायदा मध्ये बदल व्हावा, त्याचबरोबर मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि कोपर्डीमधील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी हे मागण्या घेऊन हे सर्व मराठे आज बुलढाणा येथे दाखल झालेले आहेत आणि लवकरच आता थोड्याच वेळात जिल्हाधिकाऱ्यांना ते निवेदन या ठिकाणी देणार आहेत। त्याचबरोबर कुठेतरी आता युवती देखील समोर येताना आपल्याला पाहावयास मिळत आहेत। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 8 ते 10 लाख मराठे या ठिकाणी मोर्चामध्ये सामील झालेले आहेत। राहुल खंडारे, जय महाराष्ट्र, बुलढाणा। ते गेल्या अनेक दिवसांपासून या मोर्चाची जी आहे ती तयारी करण्यात येत होती। राज्यात अनेक ठिकाणी मराठा समाजाचे मूक मोर्चे काढण्यात येत आहेत। दरम्यान बुलढाण्यात हा मोर्चा धडकलाय। आपल्यासोबत फोन लाईनवर आहेत आपले बुलढाण्याचे प्रतिनिधी राहुल खंदारे। राहुल, बुलढाण्यात मराठा मोर्चाला सुरुवात झाली आहे, मोर्चेकरांची या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे, काय सांगाल? नक्कीच बुलढाणा जिल्ह्यामध्ये आता जिजाऊचं हे माहेरघर असल्यामुळं असंख्य लाखोच्या प्रमाणात इथं मराठे दाखल झालेले आहेत आणि आता 5 मिनिटातच अवघ्या 5 मिनिटांमध्ये या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि शांतताप्रिय हा मोर्चा बुलढाणा शहरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल आणि या मोर्चाचं प्रतिनिधित्व जे करतायत ते युवती आहेत। या ठिकाणी एक पाहावयास मिळालंय की कुठलाही राजकारणी, कुठलाही पुढारी या ठिकाणी समोर आपल्याला पाहावयास मिळालेलं नाहीये। युवती असतील, महिला असतील, या मोर्चाचं ते प्रतिनिधित्व करतायत। एकंदरीतच बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिजाऊचा जन्म झाला आणि जिजाऊ एक स्त्री होती, म्हणूनच बुलढाण्याच्या मोर्चाचं प्रतिनिधित्व एक स्त्री या ठिकाणी करताना पाहावयास मिळत आहे। आतापर्यंत 4 ते 5 लाख मराठे बुलढाण्यात दाखल झालेले, अजूनही लोंढेचे लोंढे या ठिकाणी येण्यास सुरूच आहेत। बघती राहुल, वाहतुकीत काही बदल केले आहेत का या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर? नक्कीच इथं प्रशासनाने वाहतुकीत बदल केलेला आहे। बुलढाण्याला लागून असेल, खामगाव असेल, चिखली असेल, मलकापूर असेल, या ठिकाणची वाहतूक वेगळी वळवण्यात आलेली आहे आणि बुलढाण्यामध्ये 15 किलोमीटर अगोदरच वाहतुकीला थांबा देण्यात आलेला आहे। 4 चाकी गाड्या आतमध्ये जाण्यास या ठिकाणी थांबा देण्यात आलेला आहे। फक्त दुचाकीवर येथील नागरिक असतील, मराठी असतील, ते सहभागी होत आहेत। त्यामुळे कुठेतरी आता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल यासाठी पोलीस प्रशासन देखील आता सज्ज झालेले आहे। ठिकठिकाणी पोलिसांचे ताफे देखील त्या ठिकाणी आहेत। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कडेकोट नजर यांची प्रत्येक हालचालीवर पोलिसांची देखील या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। त्याचबरोबर आता युवती आणि महिला, त्याचबरोबर पुरुष आणि युवक हे सर्व एक संघ होऊन कुठेतरी आता जिल्हाधिकारी कार्यालयावर अवघ्या 5 नक्कीच एक मोठ्या प्रमाणात लोक जी आहे ती या ठिकाणी जमा झालीत आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा देखील बंदोबस्त या ठिकाणी बजावण्यात आला आहे। राहुल, या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर आज बुलढाण्यात मराठा मूक मोर्चाला सुरुवात झाली आणि अनेक मोर्चेकरी यात आता सहभागी होत आहेत। तरुणांनी कंबर कसली आहे, तर तब्बल 10 लाखांपेक्षा जास्त मराठे यात सहभागी होतील असा दावा जो आहे तो करण्यात येतोय।